गोकुळ दूध संघ, NDDB मृदा तसंच सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहकार्यातून गोबर से समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना राबवली जाते. यापूर्वीच्या 2 टप्प्यांमध्ये गोकुळनं 7,200 दूध उत्पादक कुटुंबांपर्यंत बायोगॅस पोहोचवला. या माध्यमातून महिला उत्पादकांना 24 कोटी 80 लाख रुपयांचं अनुदान प्राप्त झालं असून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वस्त, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त इंधन उपलब्ध झालंय. आता या योजनेचा 3रा टप्पा सुरू झाला असून सन 2025-26 या वर्षासाठी 5,000 नवीन बायोगॅस युनिट मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी दिली. नव्या टप्प्यातील बायोगॅस मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्यात. त्यानुसार आधुनिक चार्जिंग लाईटर, शेण ढवळण्यासाठी मिक्सिंग टूल, अतिरिक्त सेफ्टी व्हॉल्व्ह आणि पुनर्वापर करता येणारा फिल्टर यांचा समावेश करण्यात आलाय. GSTमध्ये कपात झाल्यामुळं बायोगॅस युनिटच्या किमतीतही घट झाली आहे. 2 घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस युनिटची किंमत 41,260 रुपये असून अनुदानानंतर केवळ 9,366 रुपये उत्पादकानं भरणं आवश्यक आहे. बायोगॅसचं स्वयंपाकघरापासूनचं अंतर 150 फुटांपेक्षा जास्त असल्यास बूस्टर पंपासाठी 1,500 रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेमुळं गॅस सिलेंडरवरील वार्षिक 15,000 ते 18,000 रुपयांची बचत होत असून बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्यानं खतांवरील खर्चात 30 ते 50% बचत होतीये. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळाली असून पर्यावरणपूरक शेती प्रणालीचा प्रसार होतोय. गोकुळकडून या योजनेबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं असून कोल्हापूर जिल्हा तसंच सीमा भागातील गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांचे उत्पादक या योजनेसाठी पात्र आहेत. गोबर से समृद्धी ही केवळ ऊर्जा निर्मिती नव्हे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा आहे. प्रत्येक दूध उत्पादकानं या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केलंय.